नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासमोर एक कथा त्याचबरोबर एक गीतसुद्धा घेऊन आलेली आहे. तर या गीताची गंमत अशी आहे की ते गीत जे आहे ते आहे बदकाचं. बदक आणि त्याची पिल्लं. एक बदक होते, त्याला 6 पिल्लं होती. ती पिल्लं 1 दिवसाची झालेली होती. त्यावेळी बदक त्यांना म्हणाले की तुम्ही सर्वजण आता माझ्या मागे या आणि आपण थोडंसं चक्कर मारून येऊया. तर मग सारी पिल्ले एकामागोमाग रांगेत त्या बदकाच्या मागे, त्या आई बदकाच्या मागे चालू लागली. आणि त्याच वेळी आईच्या लक्षात आले की 5 बदकं तर सारखीच आहेत, परंतु एक बदक मात्र वेगळं आहे. म्हणजे 5 बदकांचा रंग पिवळा होता आणि ते जे 6वे बदक होते, जे पिल्लू होते, त्याचा रंग थोडासा करडा सावळा असा होता. तर मग आईच्या लक्षात येऊन आई म्हणाली, काही हरकत नाही, सगळी पिल्लं तर माझीच आहेत. परंतु ती जी सगळी भावंडं होती, तर त्यांना वाटत होतं की हे पिल्लू मात्र वेगळं दिसतंय, हे आमच्यासारखं नाही आहे. मग ते त्याला हिणवत असत की तू आमच्यासोबत येऊ नको, तू आमच्यापेक्षा वेगळा आहेस. मग आईने त्यांना समजावले. आई म्हणाली की तुम्ही सगळी भावंडं आहात आणि तुम्हाला सगळ्यांना एकत्रच माझ्या मागे यायचं आहे आणि राहायचं सुद्धा आहे. परंतु त्या वेगळ्या बदकाला मात्र वाटू लागलं की खरोखर की काय आपण वेगळे असू म्हणूनच आपल्याला सगळेजण खेळावयास सोबत घेत नाही आहेत, चालताना सोबत येऊ देत नाही आहेत. मग असं करत करत 2-3 दिवस गेले आणि आईने पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की आपण एका ठिकाणी आता जाऊया. मग ते एका तळ्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती गेले. त्या दुसऱ्या किनाऱ्यावरती जेव्हा गेले तेव्हा बाकीची पिल्लं तर आईसोबत पाण्यामध्ये तरंगत होती, परंतु हे पिल्लू किनाऱ्यावरती असं उदास बसून होतं. आणि त्याचवेळी त्याचं दुसऱ्या किनाऱ्यावरती लक्ष गेलं आणि तिथे मात्र त्याला त्याच्यासारखीच आणखीन काही बदकं दिसली. आणि ती जरा वेगळी जरी वाटत असली तरी त्यांच्यातले जे मोठे होते, जे मोठे बदकं होते ते खूप सुंदर दिसत होते. आणि मग आई जेव्हा जवळ आली तेव्हा त्याला म्हणाली, अरे तूही यांच्यासारखाच दिसतो आणि ती तर ते सगळे तर राजहंस आहेत, म्हणजे तू सुद्धा एक राजहंस आहे. तर अशी ही 6 बदकाच्या पिल्लांची गोष्ट. तर यावरच आधारित एक खूप काय म्हणूया त्याला आपण, सुप्रसिद्ध असं गीत आहे. ते गीत मी तुमच्यासमोर आज सादर करते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. कोणी न त्यास घे खेळावयास संगे,
बघितलं मित्रांनो, तर ते जे पिल्लू होतं बदकांपेक्षाही सुरेख होतं, ते कुरूप नव्हतं. आणि असंही आपण कुरूपतेची किंवा सुंदरतेची व्याख्या अशा पद्धतीने करतच नाही. तर आपल्याला राजहंस पक्षी माहिती आहे, तो अत्यंत छान पद्धतीने पंख पसरून उडत असतो आणि इतरांपेक्षा वेगळा दिसतो. म्हणजे त्याला आपण सौंदर्य न म्हणता त्याचं वेगळेपण म्हणूया. आणि अशाच पद्धतीने त्या पिल्लासुद्धा त्याचं वेगळेपण गवसलं आणि त्याच्या सारखेच त्याचे सोबती त्याला भेटले. धन्यवाद.